प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रात मायेमागोचो येवकार हांव जवाहर. सुरवेक मुखेल खबरो. हडफडे नायट क्लबांतल्या अग्निकांडाची हायकोर्टाकडल्यान दखल. बेकायदेशीर बांदकामाक दिल्ल्या वेवसायीक परवान्यांचेर उक्तायली चिंता. कोर्टान ऑर्डर काढली जाल्यार जावं येता दर्यादेगो भ्रष्टाचार मुक्त. एक्टिव्हिस्टां मदीं आशावाद. वेळगे वाळपयचे रुक्मिणीच्या लासले घर अजून कोणच धावलो ना मजतीक. मठ उबो करून फकत सावळी दियात. रुक्मिणीचे बाबाक गाराणे. मडगांवचे होली स्पिरिट फेस्त. स्टॉलां घालपी व्यापाऱ्यांनी मागली स्टॉलांची मुजत वाडोवन. नगराध्यक्षान दवरले हायकोर्टाच्या ऑर्डरीचेर बोट. आनी आतां खबरो विस्तारान. हडफड्या नायट क्लबाक उजो लागपाचे घडणुकीची हायकोर्टान स्वता जावन दखल घेतल्या. दर्यादेग वाठारांतल्या बेकायदेशीर बांदकामांक वेवसायीक परवाने दिल्ल्यान ते विशीं कोर्टान चिंता उक्तायल्या. मजगतीं हायकोर्टान बेकायदेशीर बांदकामां मोडपाची ऑर्डर काडली जाल्यार कोस्ट लायन क्लीन जातली अशी आस्त एक्टिव्हिस्टांनी उक्तायल्या. कंप्लेन करनासतना एक इल्लीगल स्ट्रक्चर उबें जाता. तें इल्लीगल स्ट्रक्चर रवी हरमलकरान कंप्लेन करपाची गरज ना. तें ऑथॉरिटी वचून थंय पळोवंक जाय की देर इज इल्लीगल स्ट्रक्चर आनी तेजेर कारवाय ऑथॉरिटीन करूंक जाय, सुमोटो करूंक जाय. आज अशें जालां की सुमोटो सोडूनच दिया. कंप्लेन जाता, रिमायंडर जाता, तरी एक्शन जायना. कित्याक जायना? कारण मिली बगत आसा न्ही हितून. गव्हर्मेंटूय इनवॉल्व आसा, गव्हर्मेंट डिपार्टमेंटूय इनवॉल्व आसा, म्हणून हें सगळें घडटा. हडफडच्या नायट क्लबात जाल्ल्या अग्निकांडाची मोठो केस दाखल करून घेतल्या उपरांत कोर्टान म्हटलां बेकायदेशीर बांदकामांचेर कारवाय करपाचे अधिकार कायद्या प्रमाण थळाव्या स्वराज्य संस्थांक आसतात. पूण कितलेशेच प्रकरणांनी तशें केल्लें दिश्टी पडना. बेकायदेशीर बांदकामांकय वेवसायीक लायसनां दिल्यात. तेचेरय कोर्टान खंत उक्तायल्या. वकील रोहित ब्रागांज डिसोजा हे केसीत हायकोर्टाक मजत करतले. वागातूरच्या बेकायदेशीर रोमियो लेन क्लबाच्या विरोधात पिटिशन फायल करपी ॲडव्होकेट हृदयनाथ शिरोडकारान उक्तायल्लें मत आयकात. बेकायदेशीरपणांत सरकारय इनवॉल्व आसा म्हणूनच हें अशें घडटा अशें तो सांगता. बर्ज फायर इन्सिडंट जो आसा तो एक आय ओपनर आसा. आय ओपनर इल्लिगलिटीज ज्यो गोंयांत चलता पळय त्या इल्लिगलिटीज आय ओपनर आसा. म्हाका याद आसा की हांवें 2023 एक पिटिशन घातलेलें आनी तें पिटिशन आशिल्लें रोमियो लेनाच्या अगेन्स्ट. वागातूर रोमियो लेन जे आतां आफ्टर बिर्च वडयला पळय, डिमोलिश केला पळय, ताजेर आसलें. हांगा प्रॉब्लम खंय आसा तो तुमकां तेच्या वयल्यान हांव सांगता. पिटिशन आमचें आयलें, पिटिशनान डेमोलिशन ऑर्डर आयली ऑन रोमियो लेन. डेमोलिश तेंच्यांनी करूं ना. जेन्ना इट वॉज प्रूव्ड दॅट इट इज इल्लीगल, ताजेर कमर्शियल एक्टिविटी चालू आशिल्ली म्हणून आमी कंटेम्प्ट पिटिशन घातलें. त्या कंटेम्प्ट पिटिशनान हायकोर्टान GCZMAक ऑर्डर केली की तुमी ते इन्स्पेक्ट करा, डेमोलिश करा आनी रिस्टोर करा बीच. तो GCZMAन केलो आफ्टर इन्स्पेक्शन. आमी पार्ट ऑफ आशिल्ले त्या इन्स्पेक्शनाचे आनी डेमोलिश करून रिस्टोर केलो. मजा अशी की ऑथॉरिटीजची आनी त्या रोमिलियन ब्रदर्स जे आसा पळय तांची की तांच्यांनी विथीन 2 months एंटायर स्ट्रक्चर परत उबें केलें ऑन द सेम लँड. म्हणजे इल्लिगलिटीज आसून, डेमोलिशन आसून, रिस्टोरेशन आसून परत तो थंय उबें करता. हितून कितें दिसता की हांगा ऑथॉरिटीज जे आसा पळय त्या ऑथॉरिटीजची आनी त्या लोकांची जे मिली भगत आसा. गव्हर्मेंट इज ऑल्सो इनवॉल्ड इन सच इल्लिगलिटीज. तांकां प्रोटेक्ट करता गव्हर्मेंट. जो पर्यंत गव्हर्मेंटाचें आनी ऑथॉरिटीचें प्रोटेक्शन येना तो कोण दिल्लीवालो येवन हांगा इल्लिगलिटीज करूंक शकना अशें आमचें मत आसा. आनी तेच्या नंतर आमी त्या मॅटरान आनी कंप्लेंट्स फायल केल्यो आनी वी वर सपोज टू फायल अनदर कंटेम्प्ट, सेकंड कंटेम्प्ट अगेन्स्ट दॅट. इन द मीन टायम बिर्ज जाले. बिर्ज आमी आय ओपनर कित्याक म्हणटा तर सेम केसीस ज्यो आसा पळय बिर्जान जें कितें घडलां पळय अश्यो 80% स्ट्रक्चर जे इल्लीगल गोंयांत आसा, खास करून नॉर्थ गोवाच्या बीच कोस्टल लायनीचेर आसा पळय त्यो अशीच इल्लीगल आसा. कोणे तरी फ्लोर्स एक्स्ट्रा बांदल्या, कोणे पार्किंग आपलें कन्वर्ट करून तितून रेस्टॉरंट केला, कोण CRZ वायोलेशन केला आनी हे अगेन्स्ट खूब जाणांनी कंप्लेंट्स फायल केल्या. पूण कंप्लेंटींचेर ऑथॉरिटीज एक्ट करना. आज आमकां कितें हायकोर्टांतल्यान आज आमकां कितें एक रिलीफ मेळ्ळो बिर्जाच्या निमित्तांतल्यान तर हायकोर्टान म्हटलें की हें प्रायवेट पिटिशन जें आमोणकरान घातलां तें आपूण कन्वर्ट करता इन टू सुमोटो पिटिशन. तें सुमोटो पिटिशन कन्वर्ट करून दोनी पार्टींक सांगलां आनी एमिकस क्युरी जो आसा पळय ताकाय सांगलां की तुमी प्रोविजन्स दाखया, ऑथॉरिटीज दाखया आनी तुमी ताच्या बरोबर कितें एक्शन जातली हेंय दाखया आनी हू इज टू बी हेल्ड अकावंटेबल इन सच केसीस हें दाखया. आतां हितूंतल्यान एक आमकां अशें रिलीफ असो दिसता की हें समजा जालें
आनी तशी वेवस्थीत जर ऑर्डर आयली आनी आमी एक्सपेक्ट करता की तशी ऑर्डर येतली म्हणून, जाल्यार मॅक्झिमम इल्लिगल स्ट्रक्चर्स इन गोवा जी आसा पळय त्यो डेमोलिश जातली. आमचो कोस्टल लायन जो आसा तो कोस्ट लायन जो आसा तो क्लीन जातलो असो आमकां दिसता. आनी ताका लागून हे मॅटर जे आसा 12 तारखेक जे येतले परत जानेवारीच्या, ते मॅटर जे आसा पळय ते गोंयच्या एकूण अस्तित्वाक लागून एक बरें ऑर्डर येतली अशी आमची अपेक्षा आसा. सो गव्हर्मेंटाक रिप्लाय करपाक लायला, कितें कितें तेंच्यांनी डिमांड केला? गव्हर्मेंटाक तेंच्यांनी सांगलां की तुमचो जो कितें स्टँड आसा गव्हर्मेंटाचो हाचेर तो स्टँड तुमी क्लियर करात. आतां स्टँड म्हटल्यार कितें, तांकां सांगलां की तुमी प्रोविजन्स दाखया खंयच्या प्रोविजनाचेर कोण रिस्पॉन्सिबल आसा आनी अल्टिमेटली हू इज टू बी हेल्ड अकाउंटेबल इन सच केसीस. हडफडच्या बर्च बाय रोमियो लेन क्लबाक फाटले शेनवारा रातीकडेन उजो लागलो. ह्या उज्यान 25 जाणांक स्वाहा केले. मरण येयल्ल्या मदीं 4 पर्यटक आनी 14 कर्मचाऱ्यांचो आस्पाव आसलो. मरप्या मदीं पर्यटकांचो आस्पाव आशिल्ल्यान हे घडणुकेन पुराय देशाचें लक्ष ओडून घेतलें. उदकांत हो क्लब आसा. मिठागरांतल्यान लाकडी पुला वयल्यान क्लबांत वचचें पडटा. क्लबाच्या पयल्या माळ्याक उजो लागलो. त्या उपरांत वागातोरच्या रोमियो लेन क्लबाचो कांय भाग प्रशासनान मोडून उडयलो. नांव रुक्मिणी, पूण तिचो कृष्णय तिचे मजतीक धावलो ना वा अर्जुनय पावलो ना. घरान आसतना तिच्या घराक उजो लागलो. लाखांचें लुकसाण जालां. घर धांपपाक 3-3.5 लाखांची गरज आसा. ती कोण बिल्डर न्हू वा राजकारणी बी, कॉमन गृहिणी. देवा उपरांत ती उलो मारता ती बाबाक, पूण अजून बाबाय प्रसन्न जालो ना वा गांवचो सरपंचय. रुक्मिणी मागता मठ उबो करून दियात, सावळी दियात. पळयात पुराय बातमी. रुक्मिणीचें पूर्ण नांव रुक्मिणी बोमडो गावडे. खोतोडे वेळग्या रावता. कांय दिसां आदीं तिच्या रावत्या घराक उजो लागलो. तिणें ताचो बाबा म्हटल्यार तिचो आमदार आनी भलायकी मंत्री विश्वजीत राणेक गारणे घालून पळयले. बाबा पावलो ना. उपरांत सरपंचाक गारणे घातले. सरपंच मदत घेवन अजून पावलो ना. ती चड कितें मागिना, घराक पाखे घालून सावळी दियात इतलेंच तिचें मागणें. आतां रुक्मिणीक कोण प्रसन्न जाता तें पळोवप उमळशिकेचें जावन रावलां. दिवो पेटोवन गेल्ले आपूण. मी नसले. आज 8 दीस जाले. शेणवार 4:30 मी घरासून भायर सरोन गेला आणि माझ्या फाटसून ही घटना घडली. आता कशें कितें तें बावडो देव जाणा. मनीस हांगा कोण नासता. सगळे आपल्या कामा धंद्याक वयता. कोण पळयतलो काय. खंयच्या भुरग्यांनी बघल्या पळोवन मागीर तेंच्यांनी धावो ह्या सगळ्या लोकांनी घेवन हे सगळे विजयले. आज पर्यंत कोणाची मदत मेळ्ळी तुका? आज पर्यंत म्हाका बाबा आज 45 वर्सां मी ह्या गांवान आहा. मी कोणाची हेल्प घेवंक ना. मी कोणाची मदत घेवंक ना. आमी तिगाय जाणां लोकांचें काम करूनच आमी हे सगळें घडयल्लें. खरें आतां देवा कडेन बी मागणें मागता आनी बाबा कडेन बी मागणें मागता की हे म्हाजें मातशें करून दिवपाचें. हा पळोवणी करपाक कोण येयल्लो बी मदीं ते कोण 2 जाण येवन गेल्या तेच्या परत आतां हे हांगासर कोणच ना येवं. कळ्ळें. कोणच ना. आतां पंचायतीचें ना, बाबाचें मनीस ना, खंयचेच कोण येवंक ना. कळ्ळें. तुजी मागणी कितें आसा? म्हाजी मागणी काय, हे मठ एकदां म्हाजो उबो करून तुमी दिवचो बाबान म्हाका. सावळी तितली म्हाका दिया. म्हाजी ही लुकसाण जाली ही तुमकां दिसतात न्हू नजरे. हां कित्याक म्हाका आनी आदार कोणाचोच ना रे बाबा. आदार कोणाचोच ना आनी म्हाजे कडेन आतां काय ना उरोकच ना रे बाबा न्हू. इतले मी देव बाबा कडेन बी मागता, तुमच्या कडेन बी मागता. हे शेजार समारी बावडे आसा तितके बावडे उपाय करता आपल्या पद्दती आणि तेंच्याकडे बी मागता की देवा एकदां म्हाज्या सावळी म्हाका दिया. इतकेच मी मागता. आतां जाल्ले गेल्ले बाबा रडोन काय फायदो आसा. हां हे आतां रडले म्हणून हे म्हाका मेळचें ना न्हू. अरावंड कितली लुकसाण जालां तुका? लुकसाण म्हाजी ही 3.5 लाखाची जातलीच न्हू बाबा. खरें तुजी मागणी फक्त इतलीच आहा की आपले छप्पर घालून दिवपाची. या संदर्भात तुम्ही विश्वजीत हेल्थ मिनिस्टर मेळ्ळेले आहा? गेल्ले मी मेळून बाबा म्हणा आपूण करून दिता, मातशे रावात. खरें आतां पळयल्यात न्हू तुमी मी भायर न्हिदता एकटे. भंय दिसता वयले पडात म्हणून भंय दिसता. इतकेच मी तुमच्याकडे बाबाकडे सुद्धा हेच मागणे मागता. माझ्या तुमच्या घरात कितले लोक रावता? आम्ही तिघाच. खरी जेमते मी सद्दां मी एकटेच असता. नमस्कार. आयज आमी वेळग्या गांवांत आसात. वेळगे गांव हो खोतोड्या पंचायतीन येता. तुमकां खबर आसतलें काही दिसां पयलीं रुक्मिणी गावडे हेज्या घराक उजो लागून अरावंड 3-3.5 लाखाची नुकसाण जाल्लेली.
नुकसाण जाल्या उपरांत अजून पर्यंत ना पंचायतीची ना लोकल MLA हेज्या कडसून तिका कसलोच हेल्प जावंक ना. तिणे एप्लिकेशनाय दिली व्हरोन, पंचायतीकूय दिली, विश्वजीत राणेच्या ऑफिसानूय दिली, म्हणून हेजेर अजून पर्यंत कोणें दखल घेतलेली ना. एक फावटी खंय ते येयले, फोटो मारले गेले, आनी कितेंच हेजेर फुडलें कितेंच प्रोसिजर जावंक ना. ती मागता बेगिनाच्या बेगीन आपल्याक कितें तरी हेल्प जावचो, आनी पयलीन पयली ती मागता की आपले वयले छप्पर आहा ते रिपेर करून दिवचे, जेणे करून बाकीचो भाग आसा तो तेजो कोसळात आसा, म्हणून ती मागता की आपलो छप्पर आहा ते पयली बेगीन करून दिवचे. मडगांव होली स्पिरीट फेस्तांत स्टॉलां घालपी वेपाऱ्यांनी आनीक 2 दीस स्टॉलांची मुजत वाडोवन दियात अशें मागलां. पूण मडगांवच्या नगराध्यक्षान हायकोर्टाचे ऑर्डरीचेर बोट दवरला. तरी काय कितें उपाय मेळटा जाल्यार सोदतलो अशें नगराध्यक्ष म्हणटा. मडगांव नगरपालिकेचो नगराध्यक्ष दामोदर शिरोडकारा कडेन वेपाऱ्यांनी म्हणणें मांडलें. नगराध्यक्षान मिडिया कडेन उलयतना सांगलें, हायकोर्टाच्या डायरेक्शना प्रमाण वेपाऱ्यांक फकत 7 दिसांचें परमिशन दिलां. हेर कडेन 10 दीस स्टॉल घालपाक दितात. तशें मडगांवच्या फेस्ता वेळार करचें अशें व्यापारी मागतात. पूण हायकोर्टाच्या आदेशा भायर वचचो ना अशें आपणे वेपाऱ्यांक सांगलां अशें नगराध्यक्षान मिडियाक सांगलें. आमच्या हायकोर्टा डायरेक्शना प्रमाणे आमची तांकां ओन्ली 7 दीस परमिशन दिली कडेन आहा. 7 दिसांची परमिशन ते म्हणटाले आमकां ना गोंयान पणजे खंय तांकां 10 दीस दिता, वास्को खंय तांकां 10 दीस परमिशन दिता. ते म्हणटा PDA कडेन कोणी ते जायंट बील घालांनी थोडी स्टॉल्स आयल्या तांकां PDAन 3 दीस ऑर्डर वाडून दिल्या. हांवें तांकां सांगलां PDA प्रॉपर्टी ओनर म्युन्सिपालिटी न्ही, PDAची प्रॉपर्टी ओनर. आमी हायकोर्टाचे टर्म्स एंड कंडिशन्स आसा पळय ताजे भायर म्युन्सिपालिटी वचूं शकना. हांव म्हज्या खंयच्याच स्टाफाक त्रासाकय घालपाक सोदना आनी आमी हायकोर्टाची ऑर्डर मोडपाकय शकना. म्हणजे हायकोर्टा ऑर्डरीचे आमी हें करूं शकना. सो वी आर गोईंग एज पर द स्ट्रिक्टली हायकोर्ट ऑर्डर. हांवें तांकां सांगलां तुमी कितें आसा तें पळया. तांची एक म्हाका एक टॅक्निकल पॉयंट म्हाका समजलो म्हणटा तो ते कितें म्हणटा वास्को तांकां 10 दीस दिता, पणजे तांकां 10 दीस दिता, बाकीचे आनी 2 कडेन प्लेसीस ते फेस्त तांकां ऑफिशियली 10 दीस परमिशन आसता. फक्त मडगांव म्युन्सिपालिटीक म्हणटा ते 7 दीस आहा. ते हांवें म्हज्या एडवोकेटाकय सांगलां आमी कशी कायद्याची दृश्टी कशी आसा ती पळय की आमी हायकोर्टाक बी ऑनरेबल हायकोर्टाक रिक्वेस्ट करून युनियनसिबली सगळ्या 10 दीस करता अशें करपा मेळटा. म्हज्या एडवोकेटाक रिक्वेस्ट केल्या तशें कितें तरी रिक्वेस्ट करून करपा मेळटा पळय. पूण हायकोर्टाचे टर्म्स आमी पळय हायकोर्टान सांगिल्ल्या प्रमाणे टॉयलेट्स, CCTV कॅमेरा, मेडिकल टीम, फायराची टीम सगळे थंय डेप्यूट कंटिन्युअस स्टाफ प्लस म्हजो स्टाफ 24 तास म्हणजे कंटिन्युअसली थंय मॉनिटर करतालो. सगळे MIAक हांवें 4 MIAक ते डेप्यूट केले कडेन आनी बऱ्यांतले बरी सगळी फॅसिलिटी पळय सगळे ते फेस्त करता म्हणून ताणीच म्हणलां सारकें मरे रफीक तुमी ताणीच म्हणलां सगळें बेस्ट फॅसिलिटी दिवन आमी म्हणून फेस्त केला अशें. गोंयचो आदलो मुख्यमंत्री मनोहर पर्रीकाराची 17वी जयंती दयानंद नगर धारबांदोडा पिलेरचे गोवा मल्टी फॅकल्टी कॉलेजीत मनयली. पळयात पुराय खबर. आदलो मुख्यमंत्री मनोहर पर्रीकाराचे जयंती निमतान गोवा मल्टी फॅकल्टी कॉलेजीत खाशेली कार्यावळ घडोवन हाडली. गोवा विधानसभेचो सभापती डॉक्टर गणेश गांवकार मुखेल सोयरो म्हूण हाजीर आसलो. मनोहर पर्रीकाराची जयंतीचे औचित्य साधून मानेस्तांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीन संकल्पित केल्ल्या एक पेड माँ के नाम ह्या उपक्रमात वांटो घेत झाडां लायली. गोंयचे आदले रक्षामंत्री आणि गोंयचे माननीय मुखेलमंत्री मनोहर पर्रीकर हेंची आयज जयंती एनिवर्सरी. त्या कोतान आमी कितें केलें की ते साजरे करपाचो एक आमच्या मना विशय येयलो. गोवा मल्टी फॅकल्टी कॉलेजीचे सगळे जे सानिध्याक जे आसा आमचे मेंबर्स आसा, कमिटी मेंबर्स, बाकीचे स्टाफ जे हांगा आसा ते, आनी आमी ठरयलें की कितें करुया आमी वृक्षारोपण करुया, झाडां लावया ह्या भागांक आमच्या. आनी त्या दृश्टिकोनांतल्यान आमी अशें ठरयलें की माननीय पंतप्रधान मोदीजींचो जो नारो आसा की एक पेड माँ के नाम ह्या सदरा खाली आमी आयज हांगा सगळ्यांनी प्रत्येक जितले जाण जमल्यात तांणी प्रत्येकान आपल्या आवयच्या नांवान, आपल्या मातेच्या नांवान एक झाड लायिल्लें आसा. आनी प्रत्येकाने आमी एक संकल्प केल्लो आसा की हें झाड जें पळय आसा तें आपणे लायिल्लें, आपल्या आवयच्या नांवान लायिल्लें झाड आसा तें सारकें तेजें वेवस्थीत पालन पोशण करून जावपा जाय
आणि ते झाड ग्रो जावन तेजी फुलां फळां सावळी ही निसर्गाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांक मेळची अशा पद्दतीचो आमी आयज मनोहरबाईंच्या पुण्यतिथीच्या ह्या निमतान जयंतीच्या निमतान आमी कितें केल्लें आसा की हो कार्यक्रम तयार केला. सकाळी प्रोग्राम आमी ठरयल्लो आणि त्या प्रमाणे हो कार्यक्रम आमी केला. आमी सगळे जमले एक बरो कार्यक्रम ह्या निमतान केलो. त्या खातीर तुमच्या सगळ्यांचो हांव आभारी आसा. वर्सावळी प्रमाण अंदूय पर्रा वाठारांत फेस्टिवल ऑफ स्टार्स जावपाचें आसा. वाडयल्लीं कॉन्सोलेशन प्रायजां आनी गोंयांतले 3 लिडींग कॉमेडियनांचो परफॉर्मन्स हें अंदूचें आकर्शण. पळयात पुराय बातमी. दर वर्सा प्रमाण अंदूय पर्रा सिटीजन फोरम असोसिएशनाचे पर्रा वाठारांत फेस्टिवल ऑफ स्टार्स जातले. 2 पावंड्यार स्टारांची सर्त जातली. पयली गोंय पावंड्या वयली आनी दुसरी कळंगूट आनी शिवोली मतदारसंघ मर्यादीत स्टार्स सर्त. सर्तकांनी 23 डिसेंबरा मेरेन स्टार हाडून दिवचे अशें आयोजकांनी मागलां. आयकात पर्रा सिटीजन फोरम असोसिएशनाच्या जाळवणदारांक. तुमकां सगळ्यांक मायमोगाचो येवकार. पर्रा सिटीजन फोरम असोसिएशन हे फावटी घडोवन हाडटा. खास करून आमचो क्रिसमस जो सेलिब्रेशन आसा, अखिल गोवा फेस्टिवल ऑफ स्टाराचें कॉम्पिटिशन घडोवन हाडटा आनी दर वर्सा हे कॉम्पिटिशन पर्रा सिटीजन फोरम असोसिएशन घडोवन हाडटा. हे कॉम्पिटिशन 2 कॅटेगरीन जातलें. पयली कॅटेगरी आसतली ऑल गोवा आनी दुसरी कॅटेगरी आसतली कळंगूट मतदारसंघ आनी शिवोली मतदारसंघ. जेन्ना दर वर्सा तुम्ही ह्या कॉम्पिटिशनाक आपले स्टार करून आनी स्पेशली म्हणजे जे घरा जे स्टार करता, आमची जी आदले ट्रेडिशन असले आनी जे कल्चर आसा घरा स्टार करपाचे, ते पारंपारीक घरा ट्रेडिशनल स्टार करून तुम्ही हांगा डिस्प्ले करून हाडपाचे. ह्या म्हयन्याच्या म्हणजे डिसेंबराच्या 23 तारखेर जे तुम्ही सगळे कलाकार आसात आणि तुमची कला दाखोवपाक सोदतात तेन्ना हे जे कॉम्पिटिशन ऑर्गनायज केला त्या कॉम्पिटिशनाक तुम्ही सगळ्यांनी हांगा भाग घेवचो. आणि ह्या कॉम्पिटिशनाक दर वर्सा प्रमाणे आकर्षित अशी बक्षिसां आसा, प्रायजीस आसा. पयले प्रायज आसा 15 ईच कॅटेगरी आनी कॉन्सोलेशन प्रायजीस अंदू वाडयल्ली आसा. जेन्ना आमी 10 वर्सां कंप्लीट करता आनी 11वें वर्स आसा. ऑल गोवाचे कॅटेगरीन 40 कॉन्सोलेशन प्रायजीस आसा, प्रत्येकी 5,000ची. आणि कळंगूट आनी शिवोली मतदारसंघ ह्या गटान 30 कॉन्सोलेशन प्रायजीस आसा. तेन्ना म्हाका दिसता तुमकां खबर आसतली की प्रत्येक एंट्रीकूय आमी एक टोकन ऑफ लव एप्रिसिएशन आमी दर वर्सा दिता. तेन्ना फाटल्या 10 वर्सांक तुम्ही आमकां कोऑपरेट केल्या, तुम्ही आमकां सहकार केला आणि आमचे जे सक्सेस आसा फेस्टिवल ऑफ स्टार्स जे पर्रा सिटीजन फोरम आयोजित करता दर वर्सा, त्याच प्रमाणे ह्या वर्साय 2025 सालान ह्या कॉम्पिटिशनात तुम्ही भाग घेवचे. आणि दर वर्सा प्रमाणे आकर्षित हांगासर कार्यक्रम आमी घडोवन हाडटा. आणि ह्या वर्सा बरे नामवंत गोंयांतले फामाद कॉमेडियन जॉन डिसिल्वा, रोज वाज आणि रेमी डी राया हे 3 नंबर 1 कॉमेडियन जे तुमचे एंटरटेनमेंट करतले. कित्याक जेन्ना तुमचे हे प्रोग्राम आमचो चालू असता तेन्ना एंटरटेनमेंटाची गरज असता. आणि हे लक्षात दवरून सगळ्या जे पार्टिसिपंट असतले, सगळे जे प्रेक्षक ऑडियन्स असतले, त्या ऑडियन्साक एंटरटेनमेंट करपाक आमी तुमकां बेस्ट कॉमेडी शो प्रेझेंट करतले. आणि त्याच्या परस बँड असतले, बेस्ट ऑफ बेस्ट बँड पळय आसा गोंयांतले ते ANJ फादर अँड डिओ हांचे बँड असतले. आणि हो कार्यक्रम 3 वरांचो तुमकां फुल एंटरटेनमेंट असतले. भाजप उमेदवाराक जिखून हाडपाचे ल्हार येयला. त्याची सुनामी जावन झेडपीचे उमेदवार जिखून येतले. सालिगांवचो आमदार आणि GTDC चेअरमॅन केदार नायकान सांगले. रेश मागूस झेडपी उमेदवार रेश्मा बांदोडकाराच्या प्रचारा वेळार तेणें हें सांगलें. रेश मागूश आणि सुकुरची झेडपी वेंचणूक लढपी दोनूय उमेदवार जिखून येतले आणि तिवूय लीड घेवन असो आत्मविश्वास आमदार केदार नायका सयत हेरांनी उक्तायलो. रेश मागूसचो आदलो झेडपी वांगडी संदीप बांदोडकारान आपणे केल्ल्या कामांची वळेरी लोकां म्हऱ्यांत दवरल्या. रेश्मा बांदोडकारान डोर टू डोर प्रचार चलयला. तिच्या प्रचाराक विविध पंचायतींचे सरपंच, पंच, आदलो झेडपी वांगडी संदीप बांदोडकार आणि आमदार केदार नायकय भोंवता. रेश्माक लोकांचो भरघोस प्रतिसाद लाभला. आयज आमी डोर टू डोर कॅम्पेनिंग जे शांतादुर्गा देवळा कडसून चालू करता सगळे नेरूल, काल पिलेन, बाकीचे रेज मागूस, सांगोळटा हे सगळे कंप्लीट जाल्ले आसा डोर टू डोर कॅम्पेनिंग. आयज आमी नेरूल गांवांत
हे असंख्य संख्या घेऊन आयज हांगासर डोर टू डोर कॅम्पेनिंग चालू करता आणि ह्या कॅम्पेनिंगाक आमच्या मदीं आसा आमच्या सालिगांव कॉन्स्टिट्युन्सीचे आमदार तशेंच GTDCचे चेअरमॅन केदार नायक, नेरुल गांवचो सरपंच राजेश कालांगोडकर, PN गांवचो डेप्युटी सरपंच अमरनाथ गोवेकर, रेज मागचे सगळे पंच मेंबर, सरपंच सांगोलडाचे सगळे सरपंच, सगळे पंच मेंबर, बाकीचे सगळे आमचे मंडळ अध्यक्ष गौरीश, बाकीचे सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि हांगा मोठ्या संख्येन जमलेले सगळे आमचे कार्यकर्ते, भारतीय जनता पक्षाचे सगळे वरिष्ठ नेते आयज बरे खूप खुशी भोगता की गेली 2.5 वर्सां जो म्हाका आमच्या आमदाराच्या सपोर्टान आणि आमच्या चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या सहकार्यान म्हाका 2.5 वर्सां गेली दिल्ली एज अ ZP म्हणून आणि 2.5 वर्सां म्हाका भरपूर अशी हे 4 पंचायतींक काम करपाची संधी गावली आणि भरपूर अशी हांवें कामां केली जी जावं ती देवळां, जावं ती मस्जिद, जावं ती चर्ची, खंय डिफरन्सीस न करता म्हाका हे सगळे आमच्या आमदाराच्या सपोर्टान म्हाका ही कामां करपाक गावली आणि तेजें फळ आयज तुमकां पळोवपाक मेळटा. हे लोक सगळे जमलेले आसा आमच्या प्रेमान, आपल्या सगळ्या उमेदीन सगळे हांगासर जमलेले आसा. आमदार सदांच आपल्या तरेन आपलो जो डेव्हलपमेंट करपाक जाय हे सालिगांव कॉन्स्टिट्युएन्सीन असो आपलो डेव्हलपमेंट करीत आसता. आमकां जो संधी गावली 4 पंचायतीन काम करपाची ती 2.5 वर्सां म्हाका भरपूर अशी कामां करपाची संधी गावली आणि ती केल्ली आसा. रेज मांगूस जिल्हा पंचायत ही आमची कॅन्डिडेट रेश्मा बांदोडकर आणि तसोच आमचे सुकूर पंचायतीचे कॅन्डिडेट अमित अस्नोडकर, आमचे आमदार केदार नाईक, आमचे आदले ZP संदीप बाब, रेज मांगूसचे सरपंच आमचे राजेश कालांगोडकर, इतर सगळे आमचे पंच वांगडी, सगळ्या पंचायतीचे सरपंच, डेप्युटी सरपंच आणि मोठ्या संख्येन जमलेले माझे सगळे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ आणि ज्येष्ठ कार्यकर्ते आयज देवीचो आशीर्वाद, श्री शांतादुर्गा देवीचो आशीर्वाद घेऊन ह्या निल्ला वाठारान आम्ही डोर टू डोर कॅम्पेनिंग करता. तेका लागून हो भरपूर प्रतिसाद आमकां लाभलेलो आहा आमच्या दोनूय कॅन्डिडेटान. आणि जे आमचे विकासाचे काम जे आमचे आमदार केदार बाबान साळगांव मतदारसंघान घेतलेले आहा तेका लागून हे लोक केदारभाईच्या प्रेमापोटी आयज दारोदारी लोकांचे वचपाक आणि त्यांचे बहुमत हे मागपाक आमच्या कॅन्डिडेटाक लागून आम्ही सगळे हांगा जमलेले आहा. जे आम्ही काम केल्ले आहा, जे भारतीय जनता पक्षान जे काम केल्ले आहा, आमचे प्राईम मिनिस्टर म्हणटा सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास हो ध्येय फुडें घेऊन आमचो केदार बाब कामां करीत आहा. जी विकासाची कामां जी करता, जी सगळ्या कम्युनिटींक लागून, जे हिंदू जावं, मुस्लीम जावं, आमचे कॅथलीक भाव जावं, हे सगळ्यांक घेऊन ही कामां चालूच आहा आमची. जी आमच्यो चर्ची आहा, आमची मस्जिद, आमची देवळां आहा, खंय डेव्हलपमेंट जाय तितकें केदार बाब आमचो आणि आमचो आदलो ZPन केल्ले आहा. तेजी बुकलेटूय आमी लोकांपर्यंत पावोवपाचे प्रयत्न करता आणि ती आमी घराघरांनी भोंवता थंय लोकां कडेन दिता. आमी सांगूंक सोदता आमच्यो हांगले देवळां, त्या देवळांक जे साऊंड सिस्टम आमच्या आदल्या ZPन दिल्ले आहा, ज्यो CCTVs दिल्ले आहा, जे पेवर्स घालून दिल्ले आहा, जे कम्युनिटी हॉल्स आमी करून दिल्ले आहा, आमची 3 किंग्स हांगा चर्च आहा थंय बरें ब्युटिफिकेशन करून दिल्ले आहा, मस्जिदीकूय थंयसर तेंच्यांनी डेव्हलप केल्ले आहा. अशा तरेन खंयचोच भाग न सोडता पियण हांगासर मोठो प्रकल्प जो पंचायत घर आणि कम्युनिटी हॉल हे सगळ्या समाजाक लागून थंयसर बऱ्यापैकी आमच्या आमदारान आमचे घडोवन हाडून दिल्ले आहा. तेजें काम झपाट्यान थंय चालू आहा. तशीच इतर पंचायती, आमची साळगांव पंचायत म्हणात, आमची गिरी पंचायत, सांगोळडा पंचायत, आमची रेज मांगूस पंचायत, ही सगळी आमची कामां ज्यो पंचायत घरा खंय जाय आसली तितक्यांची कामां आमदारान आमच्या हातीन घेतलेली आहा. हांव आमदारांचे चडांत चड देव बरें करूं म्हणटा. सगळे आमचे आदले जिल्हा पंचायत मेंबर, आमचे कॅन्डिडेट, सगळ्या पंचायतीचे सरपंच, सगळे पंचायत मेंबर, सगळे आमचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी हे सगळे एकठांय जावन आयज आमी डोर टू डोर कॅम्पेन सुरवात करता. मोठ्या उत्साहान तुम्ही पळयला आसतले सगळे कार्यकर्ते आणि आमचे वेलविशर भायर सरल्या. डोर टू डोर कॅम्पेन करता आसतना आमचे डेप्युटी सरपंच अजयान तुमकां सांगले कितली कामां आमच्या हितून जाल्या आणि आमी आमचे रिपोर्ट कार्ड घेवन आमी दारान डोर टू डोर वता आणि तेकाच लागून म्हाका दिसता आमकां साथ दिवपाक लागून. कित्याक जेन्ना बूथ मिटिंगो जाताल्यो आमी सगळ्यां कडेन आव्हान केल्लेलें की तुमचो आमकां सपोर्ट जाय पडटलो आणि जी कामां आमी त्या वाठारान केल्या ती तेंच्या फुड्यान दाखोवन दिलेली. तसोच आमी एक बुकलेट केला की संदीप बाईन 2.5 वर्सांच्या भितर कितली कामां केल्या पळय ती आणि ती आमी डोर टू डोरूय सगळ्या लोकांक दितले. सो म्हाका दिसता मोठ्या संख्येन हांगा लोक आयिल्ले आसा आमकां सपोर्ट करपाक लागून, आमच्या कॅन्डिडेटाक व्हडल्या संख्येन जिखोवपाक लागून. जे तुमी लोकांक पळयता तेजे वयल्यान तुमकां कळटा आसतलें
की जी ही लहर आयल्या ती सुनामी जावन फुडें आमचे दोन्ही जिल्हा पंचायत सीट आमचो रेस मागूस आसूं जावं आमचो सुकूर सीट आसूं हे दोन्ही सीट वन सायडेड मॅक्झिमम लिडांनी आमी जिखतले आनी भारतीय जनता पार्टीचो दोन आमचे कॅन्डिडेट जे आसा हे भरघोस वोटांनी जिखून आमच्या माझे हात तशेंच आमचे ऑनरेबल चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत यांचे हात बळकट करतले. गावची सरपंच सुष्मिता पेडणेकर तसंच नेरूरचं सरपंच बाई राजेश पिलनगावचं डेप्युटी सरपंच अमरनाथ गोयकर अंकिता नायक अँड अश्विनी चोडणकर तसेच आमचे मंडळाचे अध्यक्ष गौरीश मडकयकर आणि माझे सगळे जमिल्ले भावानो आनी भयणानो आयज आमी डोर टू डोर कॉर्नर मिटिंगे घेतलेली आसा. आयज आमी श्री शांतादुर्गेक नमन करून आमी नेरूल वाठारान डोर टू डोर कॅम्पेनिंग करतली. आमचे मदीं आयज चारूय गांवचे सरपंच डेप्युटी सरपंच आणि आमचे कार्यकर्ते खूप व्हडा संख्येन जमलेले आसा की हेजे वरसून कळटा आमकां सगळ्यांचो साथ आसा असो सगळ्यांचो मोग आमचेर आसो. गेल्या 2.5 वर्सांक संदीपान खूप कामां केल्ली. येता ते वेळार आता फुडलो टर्म माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत जी आणि आमचो बीजेपीचो अध्यक्ष श्री दामूबाई नायक तशेंच आमचो MLA केदारबाई नाग यांचे चडान चड देव करता की तेंच्यांनी म्हाजेर विश्वास दवरून तेंच्यांनी म्हाका ही तिकेट दिल्ली आसा. हांव सगळ्यां कडेन एकूच विनंती करता की तेंच्यांनी व्हड संख्येन भायर सरचे आनी जाती तितके लीड आमकां दिवचे आनी हांव सगळ्यां कडेन देव बरें करूं. रेशमा बांदोडकर तुम आगे बढ़ो, रेशमा बांदोडकर तुम आगे बढ़ो, अमित अस्लोडकर तुम आगे बढ़ो, अमित अस्लोडकर तुम आगे बढ़ो, केदार नायक तुम आगे बढ़ो. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा बस्तोडा उसकय आणि हळदोणचे कोनशे भाजपा ZP उमेदवार सुभाष मोरजकारान पिंजून काढल्यात. आदलो आमदार ग्लेन टिकलोन ते विशीं मिडियाक ब्रीफ केले. ZP वांगडी हे तिसरें इंजीन, डबल इंजीन सरकाराक तिसरें इंजीन जोडपाचें आसा अशें टिकलोन सांगलें. भाजपाचो ZP उमेदवार सुभाष मोरजकारा खातीर वावुरपी ग्लेन टिकलोन थिवीच्यान सागर बांदोडकार जाल्यार बस्तोडच्यान सुभाष मोरजकार जिखतलो असो आत्मविश्वास उक्तायलो. मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हळदोण मतदारसंघात येवन जाहीर सभेंतल्यान लोकां कडेन उलोवपाचो आसा अशी माहिती तांणी दिली. गांवान आयला हांगासर आनी आमी सोगळ्यां जगपाय आशिर्वाद घेवन आमी ऑलरेडी आमी कॅम्पेनिंग केल्लें आसा. आमी उकायसून ऑलमोस्ट कंप्लीट केल्लें आसा आनी थोडे कितें बाग उरलें आसा. ताजे पयलीं आमी बस्तोडो कमेंट्स केले आनी ताजे उपरांत मागीर पोंबुफा आमचो कॅन्डिडेट सुभाष मोरजकार तांच्यांनी स्टार्टींग आल्दोना थोडो भाग ती केल्लो आसा आनी लोकांचो खूब खूब सपोर्ट प्रतिसाद दाखयल्लो आसा. आमी शुअर आसा आमी सीट गोंय भशेन आमी ते जिखून हाडटले विदावट एनी वी आर नॉट वी आर वेरी टॉप शुअर दॅट दी सीट वील कम विथ भारतीय जनता पार्टी आनी आमकां सुभाष मोरजकार डेफिनेटली जिखून येतलो. तशेंच हांव सांगूंक सोदता की तुमच्या माध्यमांतसून आमचो CM डॉक्टर प्रमोद सावंत परवां आमचे साईबाबा टेम्पला ती आमी मिटींग दवरली आसा आनी आमची मागणी आसा की एक बरी व्हडलीशी मिटींग जातली आनी डॉक्टर प्रमोद येतलो आनी लोकांचे कितें इश्यूज आसा कितें ताजे भाशणाचेर पब्लीक तो उलयतलो आनी कितें ते क्लियर करून सगळ्या लोकांक ते मोठे संख्येन येवपाचे. लोक येतलेच पूण पीपल शूड कम फ्रॉम ऑल मे बी फ्रॉम आल्दोना हे आल्दोनान पडटा एक्चुली साईनगर ते रामतायचे मागीर आमचे ओलाबीचे सगळे लोक येवपाचे आनी ते एक बरें सक्सेसफूल इव्हेंट जातलो. ते आनीक खूब लोक येवपाचे म्हणजे एक रिक्वेस्ट आसा. तशें सगळ्यांक खबर आसा भारतीय जनता पार्टी भरपूर बरें काम केलें आसा. लास्ट 10 years आमी आमदार आसले आमी आतां खरें ना पूण आमचें काम चालूच आसा अंडर ZP. पयले सौ मनीशा नायकान बरें काम केलें. तशेंच आमचे दुसरो भाग आसा मयुरा नाशोला सिरसाय तें आमचें दिक्षा कांडोकर बरें काम केलें. ती आतां आमचो सागर बांदोडकार कॅन्डिडेट म्हूण आसा आनी हांगा आमचो भाग सुभाष मोरजकार. इट्स अ कंटिन्यूस प्रोसेस एंड हॅविंग अ डबल इंजीन आमकां थर्ड इंजीन गरज आसा. थर्ड इंजीन म्हणजे ZP फॉलोड एंड फोर्थ इंजीन इज एक्चुअली पंचायत. सो दीस 3 इंजीन बियोंड करून आमी लोकांक म्हजी मागणी रिक्वेस्ट आसा दी शूड मोठे आमी जिखतले बट आमचे मतां वी हॅव टू वीन इन बीग मेजॉरिटी. सो दॅट वील हॅपन. आय एम कॉन्फिडंट एंड विथ दॅट आमचे कॅम्पेनिंग चालू डोर टू डोर चालू एंड देर इज फॅन्टॅस्टीक रिस्पॉन्स फ्रॉम ऑल कम्युनिटीज
जावं आमचे हिंदू भाव कॅथलीक जावं आमचे मुस्लीम ऑल आर सेइंग दॅट सर आमी तुज्या फाटल्यान ना आमी BJPच्या फाटल्यान ना एंड कितें कितें लास्ट मातशें फाटीं पडलें डोंट वरी येता ते इलेक्शन दोनूय सीट येता आनी फुडल्या 2027 परत आमचो भारतीय जनता पार्टीचो कमल आमी फुलोवन दितले. उस्ते गांवांत भोंवताले सो आमचे ग्लेन सर तशेंच उस्केचे हांगासर वॉर्ड मेंबर आसा आमची हांगासरली दिपाली मॅडम आनी सगळी हांगा महिलाच. आयज तुमी पळोवंक शकता की भारतीय जनता पार्टी आनी आमच्या मोदी आमचो जे प्रायम मिनिस्टर आहा आनी आमच्या देशाचे आमचे गोंयचे हे मुख्यमंत्री प्रमोद सावंत एक धोरणां घेवन फुडें सरलेले की भारतीय जनता पार्टीचे मेन जे हे ताचे नारी शक्तीचेर आनी आयज हे तुमकां पळोवंक मेळटा आमच्या फाटसून जी आहा ती सगळी नारी शक्ती कित्याक की तांकां देशान बदल जाय कित्याक इतकी वर्सां ती खंय तरी फाटीं आसली तांकां आयज भारतीय जनता पार्टीचो सरकार गोंयांत तशेंच केंद्रान एक नारी शक्तीक एक बरो प्रोत्साहन दिला एक सपोर्ट दिला ताका लागून आयज ही सगळी महिला भारतीय जनता पार्टीच्या फाटसून आसा आनी म्हाका खात्री आसा जशें उस्कय बस्तोड्या जितको आमकां रिस्पॉन्स मेळ्ळा तो बाकीचे पंचायती आल्दोना आनी आमचे हांगा उमरपा जे आमी हावस टू हावस थोडे केल्या थोडे करूंक ना असोच आमकां सपोर्ट मेळटलो. जशें हेच्या पयलीं भारतीय जनता पार्टीचोच हांगा झेडपी कॅन्डिडेट आसलो मनीषा मॅडम तसोच आतां कमळाच्या सिंबलाचेर आमचो सुभाषभाई मोरजकर जिखून येतलो म्हणून म्हाका ठाम हें आसा आनी ह्या सगळ्या महिलांच्या ताकदीचेर आनी शक्तीचेर हांव तुमकां हें दिवं शकता की हें सीट आमीच जिखून हाडटली. डिसूजा आनी म्हाका सर आमचो कॅन्डिडेट बसला म्हणून आमकां चड खोशी कित्याक आनी आमी ताका निवडून हाडटले कित्याक ताणें ह्या पयलीं आमच्या गांवांत जायतें केलां बरें सो फॉर दॅट हांव चड खोशी आनी हांव इतलें मागता की तो झेरून येतलो म्हणून जिखून. थँक्यू. आमी सकाळी कॅम्पेनींग सातबाई देवस्थानापासून सुरू केलें तेन्ना आमच्या वांगडा उस्केचे सरपंच आसले आमचे उस्के पंचायतीचे मेंबर दिपाली अलनकर आसले तसोच आमचो एक्स मेंबर जॉर्ज डिसोजा आसलो आनी ग्लॅन सर आसलो. जेन्ना आमी सकाळी कॅम्पेन चालू केलें तेन्नाच्यान आमकां सगळ्या प्रत्येक घराघरान आमी व्हिजीट दिली तेन्ना प्रत्येक घराघरांसून आमकां बरो रिस्पॉन्स मेळ्ळो. तशेंच आयज आमचो चीफ मिनिस्टर बरें काम करता त्याच्यात तो जे बरें काम करता त्या खातीर आमकां प्रत्येक घरांसून बरो रिस्पॉन्स मेळत आसा. तशेंच ह्याच्या फुडेंय आमी जशें आमच्या सेंट्रलाक मोदी सरकाराचें गव्हर्मेंट आसा प्रायम मिनिस्टर बरें काम करता आमच्या स्टेटीन चीफ मिनिस्टर आमचो प्रमोद सावंत बरें काम करता त्या खातीर आमचो हे थर्ड टायर आमकां जाय झेडपीचो आनी म्हाका खात्री आसा की लोक आमकां हो थर्ड टायर झेडपीचो आमचो हल्दूनचो सीट व्हडल्या मार्जिनान जिखून दितले आनी हो आमचो थर्ड टायर झेडपीचो कंप्लीट करतले. थँक्यू. राम मंदिराची प्रतिकृती मडगांवां पळोवपाक मेळटा. पंचामृत इंडस्ट्रीजान तयार केल्ली प्रतिकृती लोकदर्शनाक उक्ती दवरल्या. जे लोक अयोध्येत वचून राम मंदिर प्रत्यक्ष पळोवपाक शकनात त्यांच्या खातीर ही संद आसा अशें पंचामृत इंडस्ट्रीजचो ट्रस्टी सतीश मुंगरवाडीन सांगले. सकाळी 10 ते दनपारा 1 आणि सांजे 5 ते राती 8 मजगती राम मंदिराची प्रतिकृती पळोवं येता. 22 डिसेंबर मेरेन लोकदर्शनाक ती उक्ती आसतली. ऐकात पंचामृतच्या ट्रस्टीक. आणि आज आमच्या मठान स्वामीजीन प्रदर्शन लायिल्लें आसा. हें 96 प्रदर्शन आसा. हाचे पयलीं 95 पर्तगाळे मठान जाल्लें आशिल्लें तांगेलें आनी आयच्यान तो प्रदर्शन सुरू जातलें सांजे 5 नंतर आनी 22 तारीख पर्यंत आसतलें हें प्रदर्शन 7 दिसां खातीर आसतलें. सकाळी 10 ते 1 सांजे 5 ते 8 पर्यंत आसतलें आनी सगळ्या लोकांनी येवन हाजो प्रदर्शनाचो लाभ घेवचो. कोणाक अयोध्ये वचपाक मेळना जायना कोणाक ल्हान भुरगीं आसा कोणाय येवन तांच्यानी हें आतां ही प्रतिकृती जी आसा ही अयोध्याचे कंप्लीट मंदिराची प्रतिकृती जाल्ली आसा आनी प्रत्येकानी कोण येवन हाजो प्रदर्शन पळोवन वचचें अशें आमी तांचे कडेन मागतात. आय एम प्रेझेंटेड इन अयोध्या राम मंदिर इन मडगांव. दिस मॉडल इज प्रेझेंटेड इन promoted for Rama Ideology Principle. This is starting from 2022 to at present. This is 96th Pradashana. I am Sankalpa in 108 places in Bhishma Pratigna. This continuously Pradashana in 2022 to 2025. So this model is made up of wood, foam board, thermopole. This is look like a palace. Some old age people do not go for in Ayodhya. They have seen for this model in here only. This is completed model.
मॉडेल लायक अयोध्या टेम्पल. अयोध्या टेम्पल कंप्लीटेड. आणि आयच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprimegoa@gmail.com वा व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबरार. ते भायर फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम आणि जिओ टीव्ही. मेळुया परत पळोवपाक प्रायम टीव्ही. मोग आसचो.